नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत शुक्रवारी म्हणजे 14 मार्चला जे चंद्रग्रहण लागणार आहे ते भारतात दिसणार आहे का, कुठे कुठे दिसणार आहे, गर्भवतींनी पाळायचं आहे का, याचे सूतक नियम आपल्या भारतामध्ये पाळायचे आहेत का, याविषयी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। आता भारतामध्ये यावर्षी एकूण 4 ग्रहण लागणार आहेत, त्यापैकी फक्त एकच ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे। तर या चारही ग्रहणांची संपूर्ण माहिती असलेला एकच व्हिडिओ चॅनलवर पब्लिश केलेला आहे। कुठलं ग्रहण भारतात दिसणार आहे त्याविषयी देखील एक व्हिडिओ स्पेशली पब्लिश केलेला आहे। दोन्ही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। आता 14 मार्चचं हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतातलं खरं तर पहिलं ग्रहण आहे। आता चंद्रग्रहण म्हणजे काय, जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते त्यावेळेला लागतं चंद्रग्रहण। आता हे 14 मार्चचं जे ग्रहण आहे ते आलेलं आहे शुक्रवारी आणि फाल्गुन पौर्णिमा या दिवशी आहे। तसेच या दिवशी धुलिवंदन म्हणजेच होलिका दहन देखील आहे। याच दिवसाला करिदिन असं देखील म्हणतात। हे एक संपूर्ण चंद्रग्रहण असणार आहे। चंद्रग्रहणाचा सूतक काळ हे चंद्रग्रहण सुरू झाल्यापासून म्हणजे चंद्रग्रहणाच्या आरंभापासून 9 तास आधी सुरू होतो। आता या चंद्रग्रहणाच्या वेळा भारतीय वेळेनुसार मी तुम्हाला सांगते। 14 मार्च 2025चं जे चंद्रग्रहण आहे हे भारतीय वेळेनुसार सकाळी 10:39 सुरू होणार आहे। ते दुपारी 2:18 पर्यंत हे चंद्रग्रहण असणार आहे। आता आपण बघूया हे ग्रहण कुठं कुठं लागणार आहे। हे पूर्ण चंद्रग्रहण मुख्यत्वे ऑस्ट्रेलियाचा अधिकांश भाग, युरोप, आफ्रिकेचा अधिकांश भाग, उत्तरी व दक्षिणी अमेरिका, प्रशांत, अटलांटिक, आर्क्टिक महासागर, पूर्वी आशिया व अंटार्क्टिका इत्यादी ठिकाणी दिसणार आहे। आता तुम्हाला मला इथं स्पष्टपणे सांगायचं आहे, हे 14 मार्चचं जे भारतातलं पहिलं चंद्रग्रहण आहे हे भारतामधून दिसणार नाहीये आणि जी ग्रहणं भारतातून दिसत नाही ती भारतामधून पाळायला देखील मान्य नाही। म्हणजेच काय तर धार्मिक दृष्ट्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील या ग्रहणाचं महत्त्व नाही आणि हे ग्रहण तसंच त्याचा सूतक काळ पाळण्याची गरज नाही। म्हणूनच गर्भवती किंवा इतर कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही, कारण ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे आणि ग्रहणामुळे तुमच्या बाळावर, तुमच्यावर काही विपरीत परिणाम होईल असं बिलकुल नाहीये। फक्त मोठ्यांचं ऐकल्याचं आपल्याला समाधान मिळावं। पूर्वापारपासून या सगळ्या चालीरीती चालत आलेल्या आहेत आणि ग्रहण काळात असं म्हटलं जातं की धार्मिक कार्य केली तर त्याचं पुण्यफळ जास्त असतं। त्यामुळे ग्रहण काळात जप, मंत्र अनुष्ठान या गोष्टी करणं, हनुमान चालीसा वाचणं या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाच्या आहेत। यामुळे तुम्हाला मनाची शांती देखील मिळणार आहे आणि मनात थोडीशी काही भीती असेल ती देखील दूर होणार आहे। मैत्रिणींनो, ज्योतिषशास्त्राप्रमाणे जी ग्रहणं भारतात दिसतात तीच पाळायला मान्य आहेत, परंतु तरीही तुम्ही गर्भवती असाल तर कुठलंही ग्रहण अतिशय स्ट्रिक्ट पाळणं गरजेचं नाही। म्हणजे लघवीला न जाणं, न खाणं, न झोपणं या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही। तसंच मैत्रिणींनो, भारतातून जे ग्रहण यावर्षी दिसणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती चॅनलवर आहे, ते देखील बघा म्हणजे तुम्हाला यावर्षी भारतातनं कुठलं ग्रहण दिसणार आहे हे कळेल। आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा। थँक्यू।